नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी लक्ष्मीकांत डोगरे मित्रांनो. राज्यातील 6 जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा उर्वरित असलेला 75% पीक विमा वाटपाच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. राज्यातील अहमदनगर, जळगाव, सोलापूर, सातारा आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यात येत्या 4 ते 5 दिवसात पिकाचा उर्वरित असलेला 75% पीक विमा वाटप केला जाणार आहे. याच्या संदर्भातली सविस्तर माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तसेच या 6 जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा मंजूर झालेला आहे, याची जिल्हानिहाय यादी देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील मित्रांनो. चला तर मित्रांनो पाहूया कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी या 6 जिल्ह्यातील पीक विम्याविषयी काय माहिती दिली आहे ते पाहणार आहोत. खरीप 2023 हंगामात राज्यात एकूण साधारण 7,621 कोटी विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती. पीक विमा हप्त्याच्या 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई झाल्याने विमा कंपनीमार्फत रुपये 5,469 कोटी शेतकऱ्यांना खाती जमा करण्यात आली होती. तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी रु. 1927 कोटीची नुकसान भरपाई ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यास मान्यता दिली आहे. आजच याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हानिहाय शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई नाशिक 656 कोटी, जळगाव 470 कोटी, अहमदनगर 713 कोटी, सोलापूर 2.66 कोटी, सातारा 27.73 कोटी, चंद्रपूर 58.90 कोटी. सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत 80-110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अदा करायची दायित्व रक्कम रु. 1927.52 कोटी इतकी रक्कम वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग, राज्यातील 6 जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा उर्वरित असलेला 75% पीक विमा वाटपाच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट व GRL आपण पाहिले आहे. तसे मित्रांनो, श्री धनंजय मुंडे साहेबांनी आपल्या ट्विटरवरील ऑफिशियल अकाउंटवर हे अपडेट दिले आहे. तसेच त्यांनी जिल्ह्याने किती पैसे म्हणजे किती कोटी रुपये मिळतील असे देखील सांगितले आहे व ही रक्कम येत्या 4 ते 5 दिवसात आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटला जमा होईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील. धन्यवाद.